आकाशा छाये खाली आभाळाच्या माये खाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे गाव माझे गाव माझे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हे बियाणे टोकन यंत्र पाहत आहोत। या बियाणे टोकन यंत्रामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर याच्यातून आपण मक्का, तूर, सोयाबीन, त्याच्यानंतर मूग, विविध प्रकारचं टोकन आपण सहज पद्धतीने करू शकतो। हे चालवण्यासाठी अति सोपं आहे आणि याचं जर प्रत्येक वेळेस जर काही सेटिंग करायचं असेल तर इथून चालना बदलला की प्रत्येक वेळेस सेटिंग आपल्याला करता येतं। त्याच्यानंतर चालना बदलण्यासाठी ही जी वस्तू आहे ही खोलली आहे, ही झाकण खोललं की सहज आतला चालना बदलला की आपल्याला मक्का असेल, मूग असेल, तूर असेल अशा प्रकारे याचं सेटिंग करता येतं। त्यानंतर ह्यो आहे दात्रा की याचं जे अंतर आहे हे अर्धा फुटाचं आहे। आता आपण सध्या मूग टोकन पद्धतीने करत आहोत, परंतु जर याला मक्का करायची असेल आणि हे जर 1 फुटावर अंतर करायचे असेल तर त्याला 1 फुटावर अंतर करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे। इकडल्या साईडने जर बघितलं आपण तर हे झाकण आहे बघा मित्रांनो, या झाकणाच्या खाली हे जरा पकडा, झाकणाच्या खाली हे असं जे झाकण आहे या झाकणाला असं हळूवार खोलून घ्यायचं आणि खोलल्यानंतर याच्या खाली एक बोल्ट येतो। हा बोल्ट आम्ही आता काढलेला आहे, तर अशा पद्धतीने हा बोल्ट काढून घेतला की हे होल बंद होऊन जातं आणि अशा पद्धतीने ते होल बंद झालं म्हणजे आपल्याला 1 फुटाचा दोन्हीमधला, आता हा 6 इंचाचा जर अंतर आहे तर हे बंद केलं की दोन्हीमधला अंतर 1 फुटाचं होतो। याला कोण कोण काम करू शकतं आहे तर मित्रांनो, अशा प्रकारे एखादी स्त्रीसुद्धा त्या यंत्राचं काम सहजपणे करू शकते। तर ते अशा पद्धतीने एकदम जबरदस्त असे हे टोकन यंत्र आहे। अशा प्रकारचं पीक शानदार डोलण्यासाठी ही मशीन नक्की खरेदी करा। मशीन खरेदीसाठी संपर्क नंबर स्क्रीनवर दिलेला आहे।